चांगला होता. मुलं लहान होती तरी त्यांचा कॉन्फिडन्स खूपच चांगला होता आणि अगदी सहजतेने वावरत होती. मजा आली अनुभव. कारण मुलांना या वयात एक्सपोजर मिळतं आहे हेच महत्त्वाचं आहे. कारण हे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे. आत्तापासूनच त्यांना कॉम्पिटिशनची सवय जर फॅमिलियर एन्व्हायरमेंटमध्ये होत असेल तर त्यांचा कॉन्फिडन्स आणखीन वाढेल आणि त्यांना यशासाठी पुष्कळ वर्ष मिळतील याच्यापुढे. त्यामुळे हा उपक्रम असेच का कॉम्पिटिशन व्हाव्यात या इन्स्टिट्यूशनने अरेंज कराव्या, ज्याद्वारे त्यांना वेगवेगळ्या फील्डमध्ये एक्सपोजर मिळेल आणि बाहेर ती वर्ल्ड रेडी होऊन जातील या इन्स्टिट्यूशनमधून बाहेर पडताना. गुड वन, ऑल द बेस्ट टू द इन्स्टिट्यूशन आणि मजा आली मुलांबद्दल. नाही, या वयाच्या मुलांना नॉर्मली चहाही बनवणं कठीण जातं. सगळ्यांचा चहा उत्तम झालेला होता आणि पोहेही चांगले झालेले होते. कारण आणि दिलेल्या 1 तासामध्ये हे सगळं तयार करून डिशमध्ये प्रेझेंट करणं हे महत्त्वाचं होतं. ते सगळ्यांनी टाईम पाळला त्यांनी सगळे आणि टेस्टही त्यांच्या वयाच्या मनाने खूपच चांगल्या होत्या. प्रेझेंटेशनकडे भरपूर लक्ष दिलं आणि प्रत्येकाला एक्सप्लेनेशन देता येत होतं आपण काय केलं त्याचं. म्हणजे आठवून आठवून पाठ केल्यासारखं वाटत नव्हतं ते. हो. खूपच छान हा उपक्रम आहे. जनरली सगळ्या शाळांमध्ये होत नाही. तो ह्याने इथे केला आणि पूर्वी आचारी म्हणून असं काही खूप छान त्यांच्याकडे बघितलं जायचं नाही. आताच्या मुलांना हॉटेल मॅनेजमेंट करून ती पुढे छान पदवी मिळवून परदेशात पण जातात, इथले पण छान काम करतात. त्यामुळे मुलांसाठी हे खूपच छान आहे आणि आम्हाला मुलांना जज करताना खूप छान वाटलं. लहान लहान मुलांनी खूप सुंदर केलं होतं. त्यांचं प्रेझेंटेशन, त्यांची स्वच्छता, त्यांचं बोलणं खूप कॉन्फिडंट वाटलं आणि आम्हाला इथे हे संधी दिल्याबद्दल शाळेचे मी खूप आभार मानते. तुमचा हे अनुभव कसा म्हणजे असं अशा प्रकारची स्पर्धा करावी असं का वाटतं? Actually, last year we started with this competition, which was named as a Master Chef cooking competition. You can see them. The main motive was like when they will grow up, they may go to some foreign. When they will grow up, they will go to some foreign countries. So that time, no one will be there with them to cook. So they should cook for themselves at least. So this was the main motive behind it. So this is what we started since from last year. Secondly, what I personally feel is there is one thought linger in the air that that women should cook. So this is what something I feel that is wrong because food is for survive and for survival food is needed, right? So both should cook, like male also and female also. This is what we started. This is what we thought and then we started it. सर आपल्या शाळेमध्ये खूप अभिनव वेगवेगळे उपक्रम आपण सातत्याने करतोय. ही कल्पना मुळात युनिक आहे आणि मग त्यासाठी त्या वेगवेगळ्या त्या क्षेत्रातले मातब्बरही तुम्ही त्यांना जज करण्यासाठी आणताय. तर ही मुलांवर कसे संस्कार होत आहेत त्यामुळे? मुळात पहिली गोष्ट अशी आहे की माझ्या शेजारी जी बसली आहे ती मामा काणेंची 4थी पिढी आहे. महाराष्ट्रातलं एक मोठं उपहारगृह आणि त्यांचं आणि छबिलदासचं फार वेगळं नातं आहे. कदाचित 4 पिढ्यांचं नातं पण छबिलदास बरोबरच आहे आणि आज ते आमच्या बरोबर आहेत. आमच्या मुलांना एवढे मोठे उद्योजक या ठिकाणी लाभत आहेत. हा त्यातला एक पहिला भाग. आणि आम्ही बिलीव्ह असं करतो की ज्या क्षेत्राशी निगडीत मुलं काम करत असतात त्या क्षेत्रातल्या मातब्बरानेच यावं, म्हणजे ते त्यातले बारकावे सहजगत्या व्यवस्थित सांगू शकतात. हा एक भाग झाला. आणि दुसरं, अशा प्रकारची स्पर्धा का व्हावी, तर मुळात आपण विसरत आहोत की स्त्रियांचं आयुष्य जास्त काय, कारण ते कुकिंग करतात आणि कुकिंग इज द बेस्ट मेडिटेशन. तुम्हाला कदाचित प्रत्येकाला असं वाटेल अरे याच्यात मेडिटेशन काय आहे, पण सगळी इंद्रिय ज्या वेळेला एकच काम करतात त्यालाच खऱ्या अर्थाने मेडिटेशन म्हटलं जातं. आणि ज्यावेळेला आई किंवा बहीण किंवा एखादी स्त्री जेवण बनवते त्यावेळेला तिची सगळी इंद्रिय ते एकच काम करत असतात आणि म्हणून ते जेवण रुचकर होतं, छान होतं आणि सगळ्यांना आवडतं. तर हा जो कन्सेप्ट आहे, या प्रत्येक गोष्टीतून मुलांना स्वतःचा फोकस वाढवता आला पाहिजे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे. आता ही गोष्ट करत असताना म्हणजे एक छोटंसं जेवण करतायत ते, पण किती गोष्टी त्यांना कराव्या लागत आहेत या वयात.
त्यांना त्या प्रकारची भांडी आणावी लागतात, ती हाताळतात ते. ती आणलेली भांडी एका ठिकाणी विशिष्ट पद्धतीने मांडणं हा त्यातला दुसरा प्रकार झाला. ती मांडल्यानंतर त्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स गोळा करणं हा तिसरा प्रकार झाला. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्याचं कुकिंग करताना काळजी घेणं आणि पुन्हा हायजीनचा प्रकार आहे. तुम्ही जर बघितलं तर इथे बाजूला बॅग लावलेली आहे, त्यामुळे कुठेही तुम्हाला कचरा बाहेर दिसणार नाही. तो कचराही तिथेच टाकला पाहिजे. म्हणजे शाळांची ही जबाबदारी असते की शाळेमध्ये बाळ शिकत असताना ते प्रत्येक कृतीतून नवीन गोष्ट आत्मसात करत राहिलं पाहिजे. प्रामुख्याने त्यांची स्वतःची डेव्हलपमेंट तर होतेच होते, आणि त्या पलीकडे जाऊन त्याला भविष्यात काय करायचंय असा एखादा मुलगा या क्षेत्रात क्लिक होतो. पण यातल्या काही मुलांचं वैशिष्ट्य असं आहे की मुलं खरोखरच आपल्या घरी आपल्या आईला मदतही करतात. म्हणजे जेंडर मध्ये जे प्रॉब्लेम्स असतात, आता आमच्या मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे, पण हल्ली मला वाटतं सगळे सेलिब्रिटी कुकिंग करतात आणि ते डिजिटल मीडियावर टाकतात. करतात किती माहित नाही मला, पण फोटो तरी असतातच. पण ही मुलं प्रामुख्याने करतात. आणि अर्थात पुन्हा अगेन की क्रेडिट त्या सगळ्या इकडे उपस्थित असलेल्या शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जातं. एखादी कल्पना आणली की ती राबवणं ही फार महत्वाचं असतं, आणि ती नुसती न राबवता त्याच्यातला आपण आनंद पण शोधला पाहिजे. अँड आय एम लकी की इतकी चांगली माणसं आमच्या आजूबाजूला आहेत. दे ऑल डिझर्व इट. आणि मग प्रामुख्याने त्यांच्याकडून त्या गोष्टी मुलांपर्यंतही तितक्याच छान पद्धतीने जात आहेत. एक छोटं वैशिष्ट्य सांगतो या व्यवसायाचं. जेव्हा फूड हा व्यवसाय म्हणून केला जातो ना, तेव्हा बाकीच्या व्यवसायामध्ये तुम्ही प्रॉडक्ट तयार करता तर कस्टमरपर्यंत जाऊन फीडबॅकपर्यंत खूप वेळ मिळतं. फूडचं असं नाही आहे, तुम्ही फूड सर्व केलं ना की लगेच फीडबॅक मिळतो तुम्हाला. आणि दुसरं असं आहे की जर फूडचा फीडबॅकचं पॉझिटिव्ह आणि चांगला आवडलेला असेल ना, तर जाणारा कस्टमर तुम्हाला पैसे आणि अन्नदाता सुखी व्हावा म्हणून पण जातो. अगदी अगदी खरं आहे. अगदी. ओके, थँक्यू थँक्यू. थँक्यू.
खूपच छान वाटतंय डेफिनेटली. आणि मला याचा एक भाग होता आला याचा खूप आनंद आहे, याचा विशेष आनंद आहे. खरं तर आपण शाळेत काय शिकतो, बऱ्याचशा गोष्टी या सगळ्या शाळेपासूनच शिकत मोठ्या होतो. मग ते कलाक्षेत्र असू देत किंवा अजून काही पुढे असू दे, आपली आवड अ, ही शाळेपासूनच निर्माण होते. आणि असे वेगवेगळे उपक्रम जर समजा शाळेपासूनच खरंच राबवले गेले तर विद्यार्थ्यांना पण त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. असं एक मोठं जग आहे की जे काहीतरी वेगळं आहे. आपण जे आज शिकतोय त्याचा उपयोग करून मी या क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकते आणि कसं करू शकते याची एक वाट, एक दिशा आपल्याला मिळते आणि मग त्याच्यापासून पुढचा प्रवास हा उलगडत जातो, सोपा होतो करणं आणि डिसिजन मेकिंग सोपं होतं. त्यामुळे असे उपक्रम, वेगवेगळे उपक्रम होत राहिले पाहिजे. आणि खरं छबिलदार शाळेचं कौतुक आहे आणि खूप आनंद वाटतो की अशा उपक्रमाबाबत त्यांनी विचार केला आणि मुलांनी त्यात अगदी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. थँक्यू. हो येस. खडारे नाही मुलाला